आपल्याला एक नवीन सेफ्टीचा कॉन्सेप्ट बघायचा आहे, इन द सेन्स ऑफ एक नवीन फील्डमधील सेफ्टी बघायची. तशी सेफ्टी तर सर्वत्र लागू केली जाते. आपण बोलल्याप्रमाणे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंडस्ट्री, ऑइल, गॅस, रिफायनरी, पेट्रोकेमिकल, स्कूल, कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल, मॉल, खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे सर्वत्रच, आर्मी सोडून सर्वत्र सेफ्टीचे लोक, बाहेरचे लोक भरले जातात, आर्मीचे लोक म्हणजे आर्मी सोडून. मग अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण एक कलेक्टिव्ह एक स्पेसिफिक फील्ड आहे, त्याबद्दल आपण त्यात कशी सेफ्टी इम्प्लिमेंट केली जाते त्याबद्दल आपण इथे शिकतो. त्याबद्दल इथे शिकतो इन द सेन्स ऑफ तशा पद्धतीने रचना सिलेबसची करण्यात आली. जसं कन्स्ट्रक्शन सेफ्टीवर आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी, इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी पोस्ट वेगळे आहे. बस इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीचा पोस्ट वेगळा आहे, कन्स्ट्रक्शन सेफ्टीच्या पोस्ट वेगळ्या, इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या पोस्ट वेगळ्या. पोस्ट वेगळ्या म्हणजे समजून घ्या सेफ्टी ऑफिसर, सेफ्टी सुपरवायझर ह्याच पोस्ट, पण कामाचा दायरा किंवा क्रायटेरिया वेगळा. लक्षात येते. म्हणून पहिल्या सब्जेक्टचे जे अप्रोचेस आहे ते वेगळे बॉस. आता जो आपण सब्जेक्ट बघणार आहे कन्स्ट्रक्शन सेफ्टी, ह्याचे अप्रोचेस वेगळे. ह्यात जे आपण शिकणार आहोत की ह्यात जे आपण बघणार आहोत हे कन्स्ट्रक्शन साठी वापरलं जातं. आता इंडस्ट्रीमध्ये आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काय फरक आहे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टीमध्ये? पहिला तो बॉस, इंडस्ट्री म्हणजे एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, एखादं मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं हब, जिथे असं समजा डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये एम्प्लॉई काम करतात. यू मस्ट अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन वर्कर अँड एम्प्लॉई. इंडस्ट्रीमध्ये 50% तरी एम्प्लॉई काम करतात आणि 50% वर्कर काम करतात. म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे कसं बघा, परमनंट लोक किंवा एज्युकेशन घेतलेले लोक ज्यांना मंथली सॅलरी भेटते, हे लोक इंडस्ट्रीत काम करतात. मग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री नाही का? आहे ना बॉस. पण इथे ह्या लोकांचं प्रमाण, इंजिनिअरिंग, BCA, BCS, तुम्ही BA करता, BCom करता, कन्स्ट्रक्शन मध्ये ह्या लोकांचं प्रमाण कमी, समजा 20%, आणि 70 ते 80%, 20-30% हे 70 ते 80% वर्कर लोक काम करतात. वर्कर लोक जे डेली बेसिसवर पेमेंट देतात, एज्युकेशनल बॅकअप नाही, रोजचे कामं करतात. आणि इंडस्ट्रीमध्ये मात्र 70%, 60%, नियर अबाउट 60% हे तुम्ही लोक काम करतात, जे थोडे क्वालिफाईड आहे, जे थोडे नियमाने चालतात, ज्यांना काही नियम बांधून दिलेले, 8 तासाची ड्युटी, त्यांना मंथली सॅलरी करून दिलेली. म्हणून फरक समजून घ्या. एज्युकेटेड पीपल और सेमी एज्युकेटेड पीपल, और रादर दॅन एज्युकेटेड, प्लान पीपल, डिसिप्लिन पीपल have their own identity, have their own aspect, and maybe uneducated people, unplanned people, unsystematic people have their own identity of work. जेव्हा तुम्हाला प्लांट फ्लोअरवर, मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर तुम्हाला जर सेफ्टी इम्प्लिमेंट करायची आहे, जो करा टाटाचं प्रोडक्शन, बजाजची बाईक आपण बघतो, त्या बाईकचं प्रोडक्शनचं फ्लोअर आहे, तिथे सेफ्टी इम्प्लिमेंट करणे इज वन ऑफ द क्लासिकल डिफरंट कॉन्सेप्ट. आणि कन्स्ट्रक्शनच्या ब्रिजचं काम चालू आहे, ब्रिज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, रोडसाठी, तिथे सेफ्टी इम्प्लिमेंट करणे, ह्याच्यात आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक. म्हणून इथे पण सेफ्टी सुपरवायझर आहे आणि इथे पण सेफ्टी सुपरवायझर आहे, पण ह्याची आयडेंटिटी, ह्याचे जॉब रोल, ह्याचे क्रायटेरिया, ह्याचे अल्टरनेटिव्ह, ह्याचे जॉब हजार्ड शोधण्याचे, पोटेन्शियल हजार्ड शोधण्याची क्रायटेरिया डिफरंट आहे. ह्याचं अल्टरनेटिव्ह इम्प्लिमेंट करण्याचे कॉन्सेप्ट वेगळे. आणि कन्स्ट्रक्शन साईडचे हजार्ड वेगळे, तिथला टाइम ड्युरेशन वेगळा, तिथला कॉन्सेप्ट वेगळा, तिथील हजार्ड वेगळे, तिथील अल्टरनेटिव्ह वेगळे, आणि तेथील ह्युमन पॉवर वेगळा, तेथे काम करणारी ह्युमन पॉवर वेगळे. म्हणून इथे सेफ्टी इम्प्लिमेंट करणे, आणि इथे सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी मे बी कायदे सारखे असतील, मे बी सेफ्टीच्या कॉन्सेप्ट सारखे असतील, मे बी PPE सेम असतील, पण इम्प्लिमेंट करण्याचे जे दायरा किंवा इम्प्लिमेंट करण्याचे जे वे आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. का? डिसिप्लिन लोक एकदा, दोनदा, तीनदा सांगितल्यावर त्यांच्या लक्षात येतं, ऐकतात असं म्हणता येणार नाही, त्यांच्या लक्षात येतं. आणि अनडिसिप्लिन लोक एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 वेळा तुम्ही सांगितलं तरी त्यांना ते लवकर लक्षात येत नाही. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सेफ्टीचं महत्व जेव्हा समजून सांगण्याची वेळ येते आणि इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते,
तेव्हा तुम्हाला कमी एफर्ट घ्यायला लागतं. कन्स्ट्रक्शन मध्ये सेफ्टी इम्प्लिमेंट करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात एफर्ट घ्यायला लागतो. मग ही मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन मध्ये तुमचे फिजिकल एफर्ट पण जास्त आहे. कन्स्ट्रक्शन हे आहे त्याच्यात फिजिकल एफर्ट पण जास्त आहे, मेंटल एफर्ट पण जास्त आहे, सर्व्हिस एफर्ट पण खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात. ह्याच्यात नाही असं नाही, पण पहिल्या स्टेजला जेव्हा आपण हे एफर्ट घेतो तर ते कंटिन्यू 100 पर्यंत चालूच असतात. का? एक एक्झाम्पल, आता बरेच सारे काम मी तुम्हाला सांगितले का, त्यातलं एक अजून का सांगतो. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतात तेव्हा तुम्ही असं समजा जॉबला जॉईन होतात, कायमसाठी मंथली पेमेंटवर जॉईन होतात. इथे मात्र रोजच्या रोज पेमेंट होतं, त्यामुळे आज जो आला तो उद्याही याची गॅरंटी नाही. इथे लेबर टर्नओव्हर, ठीक आहे का, लेबर टर्नओव्हर खूप मोठ्या प्रमाणात आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. तेच इंडस्ट्री, आता कन्स्ट्रक्शन पण इंडस्ट्री, पण इंडस्ट्रियल जे प्रोडक्शन आहे मॅन्युफॅक्चरिंग किंवा जे त्याच्यामध्ये लेबर टर्नओव्हर कमी. त्यामुळे एका लेबरला तुम्ही जर 10 दिवस ट्रेनिंग दिली तो वर्षभर 30 ट्रेनिंग फॉलो करू शकतो किंवा त्याला ते कॉन्सेप्ट करतात. तिथे एका माणसाला तुम्ही आज ट्रेनिंग दिली तो उद्या तो आला नाही तो येणारच नाही. तो आज महाराष्ट्रात आहे, परवा केरळ आहे, तेव्हा पंजाबला आहे. इन द सेन्स ऑफ परवा, इन द सेन्स ऑफ आज ह्या साईडला उद्या त्या साईडला. हा जो टर्नओव्हर आहे हा लेबरचा टर्नओव्हर पण खूप जास्त आहे कन्स्ट्रक्शनवर. म्हणून ह्या मुद्द्याने मला तुम्हाला सांगायचं काय, कन्स्ट्रक्शन सेफ्टी आपल्याला ह्या मुद्द्याने बघायची. आपल्याला कन्स्ट्रक्शन सेफ्टी म्हणून बघायचीच आहे, पण सेफ्टी म्हणून क्रायटेरियाच नाही. याला पण कायदे, ह्याला पण कायदे, याला पण पीपीई, ह्याला पण पीपीई, याला पण सेफ्टीचे रूल्स आहे, याला पण सेफ्टीचे रूल्स आहे, याला पण काही ऍक्टनुसार काही पनिशमेंट आहे, यात पण ऍक्टनुसार काही पनिशमेंट आहे. सर्वत्रच आहे, पण इम्प्लिमेंट करण्याचे कॉन्सेप्ट फार वेगळे. जसे पोटेन्शियल हजार्ड तुम्ही शुगर फॅक्टरीच्या ज्युसिंग इक्विपमेंट मध्ये शोधणार आहात, ते शुगर फॅक्टरीचं ज्यूस इक्विपमेंट आहे किंवा ज्युसिंगची प्रोसेस आहे किंवा ज्युसिंगचं युनिट आहे. ते तुम्ही तिथं बघितलं आणि लोणीच्या शुगर फॅक्टरीला गेले आणि अकोल्याचे गेले तर काय 10, 5, 20, 25% तफावत असेल. पण हजार पोटेन्शियल हजार्ड त्याशी संलग्न सापडतील. पण इथे तुम्ही कन्स्ट्रक्शनशी गेले, हाईट आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्ट करायचं, उभारायचं. इथे मात्र तुम्ही बघा ब्रिजसाठी काहीतरी उभारायचंय, त्याचे अल्टरनेटिव्ह वेगळे. तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी गेले त्याचे अल्टरनेटिव्ह वेगळे. तुम्ही डॅम कन्स्ट्रक्शनसाठी गेले त्याचे अल्टरनेटिव्ह वेगळे. इव्हन या सगळ्यांमध्ये जी हाईटला तुम्ही काय देता, जी हाईटला तुम्ही आपण आपल्या भाषेतून उतार देता, एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे स्ट्रेट व्हर्टिकल लाईन म्हणून, एक ब्रिज कन्स्ट्रक्शन आहे व्हर्टिकल म्हणून त्याला वरती दबाव घ्यायचा म्हणून त्याच्या ब्रेड मध्ये फरक पडेल. आणि एक डॅम कन्स्ट्रक्शन त्याला काहीतरी स्लोप, इतकी बारीक गोष्ट आहे की आपल्याला स्लोपचा तिथे विचार करणं गरजेचं आहे. 3 वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनला 3 वेगवेगळे कॉन्सेप्ट. म्हणून कन्स्ट्रक्शनला पोटेन्शियल हजार्ड शोधणे खूप वेगळी गोष्ट आहे. अवघड नाही, डिफिकल्ट नाही, पण फार वेगळी गोष्ट आहे. ज्या कन्स्ट्रक्शन साईडला तुम्ही डॅम साठी काम करता, सेफ्टी ऑफिसर, सेफ्टी सुपरवायझर म्हणून, तो सेफ्टी सुपरवायझर जेव्हा रोडच्या ब्रिजला जाईल तेव्हा किंवा सेफ्टी सुपरवायझर रोडच्या ब्रिजच्या कामाला जाईल, रोड ब्रिजच्या, तेव्हा असणारे पोटेन्शियल हजार्ड आणि इथे असणारे पोटेन्शियल हजार्ड यात तफावत. परत एकदा कारण ते इथे घेण्यात येणारे अनसेट ऍक्शन आणि अनसेट कंडिशन हे डिफरंट. तिथे घेण्यात येणारे अनसेट ऍक्शन आणि अनसेट कंडिशन डिफरंट आहे. कशामुळे? जेव्हा आपल्याला डॅमचं काम करायचं म्हणजे डॅमची वॉल बनवायची, तेव्हा तर ती जागा, तो एरिया जो आहे तो रिस्ट्रिक्ट केलेला असू शकतो, बाकीच्या एंट्री नाही असेल. थोड्याफार लोकांना तिथे गावातल्या वगैरे लोकांना एंट्री असेल. रोडला तुम्ही किती लोकांना रिस्ट्रिक्ट करा? जर तुम्हाला पॅरलल जरी तुम्ही रोडला काम करता, कंटिन्युअस वर्क पॅरलल रोडला चालूच नाही, इथे काम चालू आहे, शेजारच्या रोडला जाणं येणं चालूच. व्हायब्रेशन तयार होतात, वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात, व्हेकलचं वजनाचा पण इश्यू आहे, त्यांच्या फायरिंगचा पण इश्यू आहे, क्लायमेटिकल चेंज, क्लायमेटचा जर चेंज झाला तर त्याचा पण इफेक्ट पडतो. म्हणून डॅमचं जे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, त्याचा एरिया आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो हायली. रोडचं जे ब्रिजचं काम चालू आहे रोडसाठी, त्याचा एरिया आपण तेवढा हायली रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. मग ही एकच आहे अडचण आहे, एक छोटीशी अडचण आहे ज्याचा विचार सेफ्टी सुपरवायझरला इथे पण करायचा आहे, इथे पण करायचा आहे. या रोडमध्येच खूप सारा फरक आहे.
असे तर कन्स्ट्रक्शनचे जेव्हा तुम्ही टॉवर बनवता, मोबाईल टॉवर बांधला जातो तेव्हाचा तो विचार फारच वेगळा आहे. तुमच्या लक्षात येईल मला तुम्हाला आज आपण कन्स्ट्रक्शन सेफ्टी म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. आज आपण कन्स्ट्रक्शन सेफ्टी याचा विचार करणार. कन्स्ट्रक्शन सेफ्टी ज्याला 2 नंबर अपघात हे कन्स्ट्रक्शन सेफ्टी मध्ये म्हणजे सॉरी कन्स्ट्रक्शन मध्ये होतात. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काही कॉमन टर्म बघा. बिल्डिंग अप, कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रीट असे बरेच सारे तुम्हाला पुढे दिसते. बिल्डिंग अप इज नथिंग बट इट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ बिल्डिंग or making things with man, machinery and material. Listen carefully. Building is nothing but the building म्हणजे आपली ही बिल्डिंग आहे. कुठला पण बिल्डिंग अप, सो सॉरी बिल्डिंग नाही, बिल्डिंग अप. बिल्डिंग अप, बिल्डिंग अप म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी बिल्ड केली जाते, बांधणी केली जाते, ज्यासाठी मॅन, मशीन आणि मटेरियल वापरलं जातं. मॅन, मशीन आणि मटेरियल वापरलं जातं. याला बिल्डिंग अप म्हणतात. बिल्डिंग अप, अप म्हणजे वरती गेली. मात्र यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. इव्हन तुम्ही डोर बिल्डअप करताय, डोर दरवाजा, तरी ते बिल्डिंग अप आहे. तुम्ही काच बनवताय, ते पण बिल्डिंग अप आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही की ते सिमेंट कॉन्क्रीट आहे. तुमच्या दिनात येते ना, दिनात येते. कन्स्ट्रक्शन म्हणजे असं नाहीये की प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथे सिमेंट कॉन्क्रीट असेल. पण टेबल बनवलाय, बिल्डिंग अप केलाय टेबल. हा टेबल बिल्डिंग अप, बांधणी केली याची आणि याची उभारणी केली. बांधणी करून याची काय केली, उभारणी. आपण हा वूडचा टेबल बनवले, म्हणजे कोणीतरी बनवला, आपण बनवलाय थोड्या वेळ, त्याचं पण कन्स्ट्रक्शनच केलं. जी काच तुम्हाला इकडे तिकडे दिसते, तिचं पण आपण कन्स्ट्रक्शनच केलंय. मला तुम्हाला एक आयडिया क्रिएट करायची. कन्स्ट्रक्शन इज नॉट अ सिमेंट, वॉटर, ऍडिटिव्ह अँड सँड. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही असं नका म्हणू की सिमेंट, वाळू, पाणी आणि त्याचे इतर ऍडिटिव्ह याला कन्स्ट्रक्शन म्हणतात. नाही, कन्स्ट्रक्शन इज नथिंग बट द बिल्डिंग अप समथिंग विथ मटेरियल, मॅन अँड मशीन. Machine can be handled by man for material to build something. मग एक काच बनवायची, याला पण मशीन लागते, माणूस लागेल आणि मटेरियल लागेल. म्हणजे बिल्डिंग नाहीये का? बिल्डिंग अप आहे. सॉरी, बिल्डिंग नाहीये का? नाही, बिल्डिंग अप नाहीये का? बिल्डिंग अप आहे. पण हे कन्स्ट्रक्शन आहे. हे पण कन्स्ट्रक्शन आहे. हे पार्टिशन उभं, हे कन्स्ट्रक्शन आहे. वरती जी टॉप आहे हा पण कन्स्ट्रक्शन आहे. हा टेबल म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधणी आणि सिमेंट कॉन्क्रीटने केलेलं कन्स्ट्रक्शन हे त्यातला एक पार्ट आहे. मग आपण सिमेंट कॉन्क्रीटशी रिलेटेड कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. पण सिमेंट कॉन्क्रीट मध्ये केलेलं कन्स्ट्रक्शन हे एक कन्स्ट्रक्शन आहे. मेटलचे टॉवर तुम्ही बघता ते एक कन्स्ट्रक्शन आहे. पहिल्या काळात दगडांचे वॉल बनवले जायचे, भिंती बनवल्या जायच्या किंवा दगडांचे ब्रिज बनवले जायचे, ते पण कन्स्ट्रक्शन आहे. प्रत्येक वेळेस सिमेंट आणि कॉन्क्रीट आलं म्हणजे कन्स्ट्रक्शन होणार नाही. अरे काय देण्यात येते, सिमेंट आणि कॉन्क्रीट म्हणजे कन्स्ट्रक्शन हे तुम्ही डोक्यातून काढायचे. सेफ्टीचे जे फायर सेफ्टीचे लोक त्यांनी डोक्यातून काढायचे. कारण प्रत्येक वेळेस असं काही नाही बॉस, तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सेफ्टी सुपरवायझरसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता आणि तुम्ही पाइपिंग कन्स्ट्रक्शनच्या कंपनीत सुद्धा सेफ्टी सुपरवायझरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता. तुम्ही गॅस सिस्टम असते, गॅस सप्लाय, त्याच्या कंपनीत सुद्धा सेफ्टी सुपरवायझरसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता. तुम्ही मोबाईल टॉवर बिल्डअप करण्याची जे स्ट्रक्चर काम करतात तिथं पण तुम्ही सेफ्टी, हे सगळे कन्स्ट्रक्शन आहे. इथे पण तुम्ही सेफ्टी सुपरवायझरच्या पोस्टसाठी कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता. म्हणून प्रत्येक वेळेस अशोका बिल्डकॉम किंवा LNT ह्याच कंपन्या तुम्हाला इंटरव्ह्यू साठी आहे. आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टी म्हणजे हेच, किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरव्ह्यूला चालू म्हणून प्रत्येक वेळेस बिल्डिंग, ब्रिज हेच बनवायला चालू, रोड बनवायला चालू असं काही नाही. ह्याच्या पलीकडे पण कन्स्ट्रक्शनचे खूप सारे कामं आहेत ज्यामध्ये तुम्ही जॉबला जाऊ शकता सेफ्टी सुपरवायझर म्हणून. जवळजवळ
80% फेटल ऍक्सिडेंट हे कन्स्ट्रक्शन सेफ्टीमध्ये ऑल ओव्हर जगात होतात. म्हणजे जेवढे जगात जवळजवळ 100% फेटल ऍक्सिडेंट होतात. फेटल ऍक्सिडेंट ज्याच्यामुळे खूप सिरियस इंजुरी होते, खूप सिरियस, ज्याच्यामुळे अपंगत्व येऊ शकतं, ज्याने टेम्पररी डायझॅबिलिटी येऊ शकते, परमनंट डायझॅबिलिटी येऊ शकते, त्याला फेटल ऍक्सिडेंट होतात. जगात जेवढे फेटल ऍक्सिडेंट होतात त्यातले नियर अबाउट 80% हे कन्स्ट्रक्शन मध्ये ऍक्सिडेंट होतात. गाडी बनवणे हे पण कन्स्ट्रक्शन आहे, टू व्हीलर असेंबल करणे, यामध्ये ते ऍक्सिडेंट होतात. म्हणून कन्स्ट्रक्शन या सेक्टरमध्ये सेफ्टीच्या लोकांची मागणी खूप जास्त आहे. याला बरेच सारे कारण आहेत, ज्यातले बरेच सारे आपण कारण बघितलेले आहेत. अनएज्युकेटेड पीपल, अनडिसिप्लिन पीपल, अनप्रॉपर वर्कफ्लो, एम्प्लॉई टर्नओव्हर, अनप्रॉपर मॅनेजमेंट ऑफ प्रोजेक्ट, अनअवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, हायली हजार्डस मटेरियल, maybe excretion in construction, maybe height work in construction, maybe steel work in construction, maybe metal work in construction. अनेक सारे प्रकार कामाचे आणि अनेक सारे मटेरियलचे प्रकार हे कन्स्ट्रक्शन मध्ये वापरले जातात. म्हणून इथे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि म्हणून इथे खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टी सुपरवायझर, सेफ्टी ऑफिसर किंवा सेफ्टीच्या रिफायरच्या लोकांची मागणी आहे. सध्या आपण सेफ्टी बघतोय म्हणून सेफ्टी शब्द मागणी येत आहे. मग जर तुम्हाला 4-2 एक्झाम्पल द्यायचे म्हटले, सेफ्टीचे 4-2 एक्झाम्पल, कन्स्ट्रक्शनचे 4-2 एक्झाम्पल, कुठं कशाला कन्स्ट्रक्शन म्हणता येईल? हे असं सिव्हिल प्रोजेक्ट, एव्हरीबडी नो सिव्हिल प्रोजेक्ट, मेकॅनिकल प्रोजेक्ट, तुमचं लक्ष आहे ना, मेकॅनिकल प्रोजेक्ट, मेकॅनिकल बाईक वगैरे असेंबल करतात, 4 व्हीलर 2 व्हीलर मोठे क्रेन असेंबल करतात, बनवतात, सिव्हिल बिल्डिंग वगैरे करतात. ओके. त्यानंतर आहे ऑइल अँड गॅस इंडस्ट्री. ते बघा, ऑइल काढण्यासाठी मध्ये एक्सप्रेशन केलं जातं, विहीर खोदली जाते. व्हॉट इज दिस? खूप फक्त खोदण्याला पकडू नका तुम्ही, ते बिल्डअप करून उभं केलं जातं. ऑइल अँड गॅस इंडस्ट्री, पेट्रोलियम रिफायनरी, ऑइल गॅस वेल्स, वेल म्हणजे विहीर, हायड्रोकेमिकल अँड डिझेल और थर्मल पॉवर प्लांट, केमिकल इंडस्ट्री, आयर्न अँड स्टील प्लांट, इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट, टेक्सटाईल इंडस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल प्रोजेक्ट, अजून खूप सारे लिस्ट. हे सगळे कन्स्ट्रक्शन मध्ये येतात. म्हणजे तुम्हाला जॉब कुठे कन्स्ट्रक्शन सेफ्टीचा जर तुम्ही नीट ह्या सब्जेक्टला जर तुम्ही नीट लक्ष देऊन फक्त समजून घेतलं तर तुम्हाला इथल्या 4-10च वापरतो. तुम्हाला सिव्हिल प्रोजेक्ट मध्ये जॉब आहे, मेकॅनिकल प्रोजेक्ट मध्ये जॉब आहे, ऑइल गॅस इंडस्ट्री मध्ये जॉब आहे, पेट्रोलियम रिफायनरी मध्ये आहे, ऑइल अँड गॅस वेल जिथे होतं तिथे जॉब आहे, हायड्रो इलेक्ट्रिकल दॅट इज इलेक्ट्रिकल मध्ये जॉब आहे, हायड्रो इलेक्ट्रिकल मध्ये आहे, डिझेल पॉवर प्लांट मध्ये आहे, थर्मल पॉवर प्लांट मध्ये आहे, केमिकल इंडस्ट्री मध्ये आहे, आयर्न आणि स्टील मध्ये आहे, कोल मध्ये आहे. असे कितीतरी सेक्टर आहेत, असे कितीतरी प्रकार आहे, सेक्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देता येऊ शकतो. कशासाठी? सेफ्टीसाठी. कुठल्या सेफ्टीसाठी? कन्स्ट्रक्शन सेफ्टीसाठी. आठवा, तुम्हाला 3 इंडस्ट्री फायनल करायच्या होत्या. त्या 3 इंडस्ट्री मधल्या किंवा 3 सेक्टर फायनल करायचे होते, इंडस्ट्रीवर सेक्टर. त्यात प्रत्येकी एका इंडस्ट्री मधील 3 कंपन्या सिलेक्ट करायच्या. आठवलं का तुम्हाला? नंतर याची आठवणी. हे सगळं कारण फक्त कन्स्ट्रक्शन मध्येच एवढे सेक्टर आहे. त्यातले तुम्हाला सिव्हिल एक तुम्ही करू शकता, केमिकल, असे 2-3 सेक्टर सिलेक्ट करू शकता. त्यातल्या 2-3 कंपन्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि देण्यात येते ना. मग construction is nothing but the building up something with the help of man, machine and material. Whenever it comes with cement concrete, it becomes a cement construction or concrete construction. Rather than cement, we can say that it is called as concrete construction. मग आपल्याला याच्यामध्ये काय समजून घ्यायचं बघा, हे जे आपण समजणार आहोत, शिकणार आहोत, यामध्ये आपल्याला नेमकी कन्स्ट्रक्शन ही कन्सेप्ट काय, जी आपण थोड्याफार प्रमाणात बघितली. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की इथे कुठले रिस्क आहे. जनरली ना रिस्क आणि हजार्ड बदलत असतात. कुठल्या प्रकारचे हजार्ड असू शकतात, त्यामध्ये पोटेन्शियल हजार्ड कुठले असू शकतात, त्याची क्लासिफिकेशन काय. त्यात आपल्याला बघायचंय कुठल्या पद्धतीने आपण हे रिस्क कमी करू शकतो, कुठल्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन साईटचे पोटेन्शियल आपण शोधून कमी करू शकतो.
ओके, इंडस्ट्रीमध्ये बघितले आपण, इथे पण बघायचे. आणि कशा पद्धतीने इथे प्रॉपर प्लॅनिंग आणि रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाला वाटून देऊन सेफ्टी ही इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. तुम्हाला याआधी सांगितलं, परत सांगतो, प्रत्येक 150 लोकांमागे एक सेफ्टी ऑफिसर लागतो. परत सांगतो, पहिल्यांदा 300 ते 350 लोकांमागे एक सेफ्टी ऑफिसर असायचा. आता प्रत्येकी 150 लोकांमागे एक सेफ्टीचा ऑफिसर असतो. बाकी सेफ्टीची टीम असेल नसेल नंतरची बात. पण आता कन्स्ट्रक्शन साईडला 150 लोकांमागे एक माणूस टीम चालेल का सेफ्टीचा? तुम्हाला वाटतं का? कोणी एक्सप्रेशनचं काम करत असेल, कोणी वेल्डिंगचं काम करत असेल, कोणी इलेक्ट्रिकलचं करत असेल, कोणी हेडचं करत असेल, कोणी सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करण्याचं काम करत असेल, कोणी ते सप्लाय करण्याचं काम करत असेल, कोणी ब्रिक सप्लाय करण्याचं काम करत असेल, कोणीतरी व्हेकल चालवत असेल, बरेच सारे कामं असतील. पण एवढ्या याच्यात तुम्हाला लक्ष देता येईल का? पहिली गोष्ट ते शिकण्यासाठी कसं द्यायचं, प्लॅनिंग अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून याला एक प्रॉपर प्लॅन असतो आणि ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात सेफ्टीच्या पण. आणि ह्या प्रत्येकी एका सेक्टरमध्ये किंवा एका प्रोजेक्टमध्ये एवढ्या प्रकारचे कामं चालतात, म्हणून तिथे किती प्रकारच्या पोटेन्शियल हजारला आपण फेस करणार आहोत आणि किती प्रकारची रिस्क आहे आणि कशी आपण मॅनेज करणार आहोत, हे आपल्याला बघणं, हे आपल्याला समजून घेणं आणि हे आपल्याला इम्प्लिमेंट करणं या सब्जेक्टमध्ये किंवा या प्रकारच्या जॉब क्रायटेरियामध्ये समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. मग यामध्ये येणारे कुठले कुठले काम आहे बॉस? पहिलं आपण काही स्पेसिफिक बघणार आहोत. पहिलं आहे सिव्हिल वर्क. आता सिव्हिल वर्क म्हणजे काय आहे? बिल्डिंगचं काम चालू. ओके, एखाद्या बिल्डिंगचं काम चालू आहे, एखाद्या बिल्डरचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे, मे बी बाकीचे पण सिव्हिलचे बरेच सारे काम आहे, पण आता सध्या स्थितीत आपण बिल्डिंगचं काम करू. याला आपण सिव्हिल वर्क असं म्हटलं जातं. यामध्ये काय काय होतं? बिल्डिंग मध्ये अल्टरेशन होतं. आपण बिल्डिंग आहे स्ट्रक्चर म्हणतो, स्ट्रक्चर मध्ये अल्टरेशन होऊ शकतं, स्ट्रक्चर मध्ये रिनोव्हेशन होऊ शकतं, स्ट्रक्चर मध्ये रिपेअरिंग होऊ शकतं, स्ट्रक्चर मध्ये रिडेकोरेशन होऊ शकतं आणि अदर मेंटेनन्सचे काम होऊ शकतं. यामध्ये एखादं स्ट्रक्चर बिल्डअप केलं जाऊ शकतं. आपण काय बघतोय नीट ध्यानात घ्या, आपण सिव्हिल बघतोय. सिव्हिल आता नेमकं तुम्हाला काय सांगायचं मला ते समजू द्या. रोडचं काम चालू आहे, नवीन रोडचं काम चालू आहे आपलं नागपूर मुंबई, बरोबर? तुम्हाला नक्की आणि नवीन काम आहे का जुनं काम रिन्यू करतात? रिन्यू करताय कधी नवीन काम ना. मुंबई टू नागपूर काय करताय? नवीन रोड काढताय. आता हे झालं प्रॉपर स्ट्रक्चर उभं करणं. तिकडचं एक्झाम्पल दिलं बिल्डिंगचं बघू. एखादी 1000-2000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग अप करायची, बिल्डिंग बांधायची, जागा एम्प्टी. आता हे काय झालं? नवीन काम झालं. एखादी ऑलरेडी 1000-2000 स्क्वेअर फूटची ऑलरेडी प्रिव्हियसली बिल्डिंग आहे, तिला आपल्याला रिपेअर करायचं, हे वेगळं काम झालं. त्याला आपल्याला रिनोव्हेट करायचं, काही पार्ट तोडायचा आणि काही पार्ट बनवायचा. तुम्हाला सीधा बिल्डिंग दिसेल, तिथे पहिलं हॉस्पिटल होतं, आता मी तिथे हॉस्टेल बनवायचं आहे, पण त्याला रिपेअरिंग म्हणता येईल का? त्याला रिनोव्हेशन म्हणता येईल. काहीतरी नवीन इनोव्हेशन करताय, त्याच्यात रिनोव्हेशन. काही ठिकाणी फक्त रिपेअरिंग आहे, कुठेतरी मेंटेनन्स आहे, कुठेतरी अपग्रेडेशन करायचं आहे. हे जे आहे, जेव्हा नवीन स्ट्रक्चर काम करायचंय तुम्हाला, तेव्हा तुम्ही जर तिथे सेफ्टी सुपरवायझर म्हणून काम करत असाल तर तेव्हा तळागाळापासून तुम्हाला तिथे सेफ्टीचे कॉन्सेप्ट बघायचा, एक्सप्रेशन पासून. सिव्हिलचाच विचार करो. जेव्हा तुम्हाला रिनोव्हेशन करायचंय तेव्हा ऑलरेडी स्ट्रक्चर बनलेलं आहे बॉस. आपल्याला स्ट्रक्चर मध्ये फेरबदल करून त्याला नवीन डिझाईन द्यायचंय. माझं म्हणणं लक्षात आहे. जेव्हा आपण रिपेअरिंगचा विचार करतो तेव्हा आपण रिपेअर करतो आहे ते स्ट्रक्चर, पण पहिलं जर सपोज ते सिमेंट कॉन्क्रीट मध्ये असेल तर त्याला आपण आता आयर्न मध्ये थोड्याफार प्रमाणात त्याला आयर्न मध्ये सपोर्ट करणार. येते लक्षात? आता याला रिनोव्हेट करणं म्हणजे सपोज याला रिनोव्हेशन करायचंय, रिनोव्हेशन करायचं म्हणजे याचं स्ट्रक्चर बदललं, साचा तोसरा, पण याला रिपेअर करायचंय. एखादी काच ब्रेक झालेली, ती काच बदलली म्हणजे रिपेअर. आता मला काय सांगायचं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, अंदाज आहे तुम्हाला.
जेव्हा एखादं स्ट्रक्चर बिल्डिंग अप करायचंय, बांधायचंय, तेव्हा असणारे पोटेन्शियल हजार्ड फार वेगळे, तेथे असणारे कामगार फार वेगळे, तिथे असणारा प्लान फार वेगळा आहे, तिथे वापरलं जाणारं मटेरियल फार वेगळं आहे, तिथे असणारी रिस्क पण वेगळी. पण जेव्हा आपल्याला रिनोव्हेशन करायचंय, म्हणजे स्ट्रक्चर ठेवायचंय, बाकीचं म्हणजे साचा ठेवायचंय, बाकीचं अल्टरेशन करायचंय, तेव्हा असणारं मटेरियल, पहिलं असलेलं मटेरियल, नंतर वापरलं जाणारं मटेरियल, त्यात होणारे बदल, त्यानुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार केलेला अंदाज, सायंटिफिक अंदाज, ह्याच्यामध्ये येणाऱ्या पोटेन्शियल हजार्ड आणि याच्यात असणाऱ्या रिस्क वेगळे आहेत. मध्ये मध्ये एक व्हिडिओ रिलीज झाली होती मागच्या वर्षी, मे आपल्याकडे नव्हतं ते अरेबियन कंट्री मधलं होतं. एकाने बिल्डिंगचं जे म्हणजे घराची जी पुढची बाजू आहे, ज्याला आपण कॉरिडॉर म्हणतो, ते कॉरिडॉर तयार केलं होतं. कसं तयार केलं होतं मित्रांनो, जी पुढे एक रूम होती त्या रूमची भिंत काढून टाकली, एक इथे कोण ठेवला, म्हणजे आपला कॉलम ठेवला, कडाला एक कॉलम ठेवला, शेजारी कुठेतरी एक मोठा व्हायब्रेशन अपघात झाला, स्फोट झाला आणि ते व्हायब्रेशन झालं. व्हायब्रेशन इतकं मोठं होतं की बाकीचे घर जसेच तसे होते, पण याने जे रिनोव्हेट करून बनवलं होतं ना, त्याचा तर पुढचा पार्ट सगळा खाली पडला. म्हणजे जे हा सपोज बिल्डिंगचा रूमचा पार्ट आहे, याला कट केलं, ही भिंत काढून टाकली आणि दोन फक्त कॉलम उभे केले. त्यामुळे काय झालं, पहिल्यांदा आपण जे स्ट्रक्चर बनवलं होतं बिल्डिंगचं, ते पूर्ण भिंतीच्या अंदाजाने, भिंतीच्या साह्याने, भिंतीच्या आधाराने बनवलं होतं. नंतर दोन कॉलम ठेवल्यामुळे तेवढं कॅलिबर त्याचं नव्हतं, तेवढे व्हायब्रेशन सहन करायचे किंवा तेवढी कॅपॅसिटी नव्हती, आणि थोड्याशा रिस्क किंवा थोड्याशा व्हायब्रेशनमुळे ते सगळं कोलॅप्स झालं. हे काय झालं, रिनोव्हेट केल्यामुळे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे पोटेन्शियल हजार्ड आणि रिस्क आहे ती काय लक्षात आली नाही, किंवा ती समजून घेणे, ती अनालाइज करणे, ती रिअलाइज करणे, त्यावर ऑल्टरनेटिव्ह शोधणे, हे काम आपलं. आता हे काम आपलं इन द सेन्स ऑफ, याचा अर्थ सिव्हिल इंजिनियरचं काम आपलं नाही, हे काम त्यांचंही सिव्हिल वाल्याचं. पण एक कॉमन सेन्स आपल्या सिलेबस मध्ये पण आहे. कॉमन सेन्स मध्ये एक बीम कसा असतो, एक कॉलम कसा असतो, एक कन्स्ट्रक्शनचं मटेरियल कसं असावं, त्याचं काय कॅलिबर असू शकतं, इथपर्यंत आपल्याला थोडासा अंदाज किंवा माहिती दिलेली आहे. त्या व्ह्यूने, सेफ्टीच्या व्ह्यूने, सेफ्टीच्या आपल्याला हे बघायचंय. मात्र तिथे दोन कॉलम टाकायचे की तीन कॉलम टाकायचे, हे इंजिनियरचं काम, ते काय आपलं काम नाही. हो, तिथे काम करणारे जे लेबर आहे ते प्रॉपर काम करतात का, ते पीपी वापरून काम करतात का, तिथे वापरलं जाणारं जे मटेरियल आहे ते प्रॉपरली डिलिव्हर होतं का, ते सिमेंट कॉन्क्रीट कसं मिक्स होतं, याच्याबद्दलही आपल्याकडे म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये आहे की असंच पाहिजे, रेडी मिक्स हे आहे, सेंट्रल मिक्स हे आहे, असंच पाहिजे, याला इतकंच पाणी पाहिजे. पण त्याहीपेक्षा त्याची अवेलेबिलिटी, म्हणजे कॉन्क्रीट मिक्स करण्याची जी प्रोसेस आहे, सिमेंट कॉन्क्रीट एकत्र करण्याची जी प्रोसेस आहे, आपण बिलॉंग करतो त्या माणसाशी, जो ते मिक्स करतो ना, सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करतो, आपण बिलॉंग करतो त्या माणसाशी. आपण याच्याशी बिलॉंग करत नाही की ह्या मटेरियलमध्ये करत नाही, याचा अर्थ पूर्णपणे करत नाही, जसा एक्सपिरियन्स वाढत तसा करतो, पण या मटेरियलमध्ये पाणी जास्त झालं, याच्यात सिमेंट जादा झालं, याच्यात खत जादा झाली, याच्याशी आपण जादा तर बिलॉंग करत नाही. इथे काम करणाऱ्या माणसाने सेफ्टी शूज घातलेले नाही, हे मात्र आपलं काम आहे. तिथे काम करणारा माणूस भरलेली टोकर कशा पद्धतीने उचलतो ह्याच्याकडे बघणं आपलं काम आहे. ती टोकर किती हाईटवर तो सप्लाय करतो, ते सप्लाय करण्यासाठी वापरलं जाणारं क्रेन किती फिजिबल आहे, हे आपलं काम आहे. ते कॉन्क्रीट कसं मिक्स केलं जातं ह्याच्यापेक्षा ते मिक्स करताना त्याने हँड ग्लोव्ह, शूज, मास्क, हेल्मेट वापरलेलं आहे की नाही हे बघणं आपलं काम आहे. तो मिक्स करताना ते जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ते कसं ओढतो, त्याने आपल्या त्याच्या मणक्याला ताण पडतो का, हाताला पडतो का, शिरांना ताण पडतो का, हे बघणं आपलं काम आहे. पण ते किती घट्ट झालंय, किती पातळ झालंय, हे आपलं काम नाही. काम नाहीये म्हणजे कामानंतर येईल ते, पण सद्यस्थितीला हे आपलं काम नाही. तुम्ही कामाचा फरक समजून घ्या. आपण आपल्याकडे सिव्हिल वर्क, हे अल्टरेशन, रिनोव्हेशन, रिपेअरिंग, न्यू स्ट्रक्चर बिल्डिंग, हे वेगवेगळ्या गोष्टी. मग आता या सिव्हिल वर्क मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी येतात बॉस, कुठल्या ऍक्टिव्हिटी येतात. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे हे बघायचंय,
ह्या सिव्हिल वर्क मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं आहेत. आता बघा, सिव्हिल वर्क मध्ये असणारे काही कामांमध्ये पहिलं काम आहे प्लॅनिंग. आता हे प्लॅनिंग काम करणं इंजिनियरचं, आपलं पण काम काय आहे असं म्हटलं जातं. सेफ्टी किंवा फायर प्रिव्हेन्शन किंवा सेफ्टी इम्प्लिमेंट करण्याचे जे पद्धती, ज्या टेक्निक आहेत, ह्या फक्त कुठलंही उभारणी झाल्यानंतर, आता आपण इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये नाही, आपण आता कुठे आहोत, कन्स्ट्रक्शन सेफ्टी. कुठलीही उभारणी झाल्यानंतर तिथे घेण्यात येणारी फायरशी रिलेटेड सेफ्टी आणि सेफ्टीशी रिलेटेड घेण्यात येणारी सेफ्टी ही फक्त उभारणी झाल्यानंतर 20 ते 30% असते. खरी सुरक्षा, खरी सेफ्टी ही उभारणीच्या दरम्यानच घेतली जाते. मला काय सांगायचंय नीट आहे. एखादी बिल्डिंग आपण उभारतो आहोत, ती आहे 100 रूम फ्लॅट असणारी, 15 माळ्याची, 15 फ्लोअर, 15 मजले असणारी, 100 फ्लॅट असणारी बिल्डिंग आपण उभारतो. आपण उभारतो म्हणजे जो कोणी उभारतो तुम्ही तिथे सेफ्टी सुपरवायझर आहात. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, बिल्डिंग बनल्यानंतर तुम्ही काय काय करतात, आग लागू नये किंवा कुणी अनसेफ राहू नये यासाठी काय काय करतात. तुम्ही तिथे स्प्रिंकलर सिस्टम लावतात, तुम्ही तिथे फ्लडिंग सिस्टम लावतात, तुम्ही तिथे ड्रेनचर लावतात, काळामध्ये आपण शिकणार आहोत पुढे. तुम्ही तिथे एक्सटिंग्विशर बसवतात, तुम्ही तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था होईल हौद लावतात. हे सगळं ठीक आहे, हे कधीच आहे बिल्डिंग तयार झालं. तुम्हाला माहिती का, जर आग लागली तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त 20 ते 30% आग विझवण्यासाठी मदत करतात. खरी गोष्ट आपल्याला मदत करते आगीपासून वाचवण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी. बिल्डिंगचं काम ज्या दिवशी चालू होणार आहे, ज्या दिवशी प्लॅन चालू होणार आहे, बिल्डिंगचा प्लॅनिंगची स्टेज, त्या दिवसापासून तिथे सेफ्टी इम्प्लिमेंट केली जाते. कशी सेफ्टी म्हणजे त्या दिवसापासून तुम्हाला ती बिल्डिंग उभारताना सेफ्टीचा विचार करून, इथे होणारे धोके आणि त्या धोक्यांना कसं वाचलं जाईल याचा विचार करून त्या बिल्डिंगचं बांधकाम करावं लागतं, त्या बिल्डिंगचा प्लॅन बनवावा लागतो. त्यानुसार जर केलं तर 70% ऍक्सिडेंट रेट काय होतो, कमी होतो. म्हणून तुम्ही स्प्रिंकलरने किंवा आर्टिफिशियल मटेरियलने फक्त 20 ते 30% ऍक्सिडेंटचा रेट काय करू शकता, कमी करू शकता. 70% रेट हा अपघाताचा उभारणी जडणघडणीतच विचारात घेऊन बनवावा लागतो, तेव्हा 70% अपघाताचा रेट काय होतो, कमी होतो. अरे देण्यात एक्झाम्पल, वेगवेगळे एक्झाम्पल. जनरली पूर्व पश्चिम ह्या ओपनिंग असतात प्रत्येक बिल्डिंगला, आणि ज्या बिल्डिंगला पूर्व पश्चिम ओपनिंग असतात ती जनरली सिक्युअर्ड बिल्डिंग म्हणून ओळखली जाते. का बरं? एक्झिट डोअर असतात, विंडोज असतात, हवा खेळती असते, सगळ्यात महत्वाचं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश प्रॉपर येतो. तुम्हाला माहिती का, जिथे हवा खेळती आहे तिथे आग लागण्याचं प्रमाण कमी असतं, कारण हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फार इतकंच नाहीये तर जे फार मोठ्या प्रमाणात आगीला मदत करेल, आहे ना. पण तुम्ही एक एक्झाम्पल बघा, मला याचा अर्थ असं नाही की हवा खेळती हवा आगीला मदत करते ना, ऊस पेटल्यावर करते ना मदत, खेळती हवाच मदत करते, तिथे काय करायला. पण चुलीत जाळ असताना आपल्याला तोंडाने हवा का फुकावी लागते, बाहेर तर खूप सारी हवा आहे. आपण जी हवा तोंडाने फुकतो त्यात ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे, जास्त. कुठल्या, ऍज पर द एन्व्हायरमेंट. स्टेअरवेज, पायऱ्या बनवल्या जातात बिल्डिंग मध्ये उतरण्यासाठी, त्या बघा तुम्ही जनरली अशा बघतात, गेलो तिथे थांबा आला, तिथून खाली ओळालो तिथे थांबा आला, तिथून खाली ओळालो तिथे थांबा आला, रेस्ट स्पेस आला. हे असं बनवलं जातं. का बरं असं बनवलं जातं? त्याचे काहीतरी, हे सगळे आपल्याला पुढे सिलेबस, याचे काहीतरी फायदे आहेत. आग लागल्यानंतर वरती चढण्यासाठी, मटेरियल हँडल करण्यासाठी त्या ज्या स्टेअरकेस बनवलेल्या आहेत, एका बाजूने भिंतीत असतात, एका बाजूने त्याला हा भिंत बनवलेली असते, हे वेगळे अप्रोचेस आहेत, त्याचे काहीतरी वेगळे फायदे आहेत. तो टप्प्याटप्प्याने इकडे तिकडे हे करून बनवले जातात, म्हणजे थोडा घेतला, थोडा पायऱ्या बनवल्या की थांबा, परत इकडे वळवा, याचे काही वेगळे फायदे आहेत. मला तुम्हाला ओव्हरऑल सांगायचं काय, सेफ्टी फायरशी रिलेटेड असो किंवा अपघाताशी रिलेटेड असो, ही ना कृत्रिमरित्या तुमच्याकडून
कृत्रिमरित्या म्हणजे तुम्ही लोक तिथे सेफ्टी सुपरवायझर म्हणून प्लेस झाले, काम करताय, याचा अर्थ तुम्ही आधुनिक पद्धतीने किंवा कृत्रिमरित्या तिथे अपघात कमी करण्यासाठी काम करता किंवा मशीन वापरली आहे, स्प्रिंकलर वगैरे. ह्या ज्या गोष्टी ना तुम्ही ते स्प्रिंकलर, ते एक्सटिंग्विशर, हे फक्त 20 ते 30% अपघात कमी करतात बिल्डिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये. खऱ्या पद्धतीने 70% अपघात कमी होतात. हे बिल्डिंग बांधताना जो प्लॅन केला जातो, बांधण्या अगोदर जो प्लॅन केला जातो, तो प्लॅन डिझाईन करताना तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती बिल्डिंग जेव्हा अप केली जाते तेव्हा तिथे 70% अपघाताचा रेट कमी होतो. लेट हॅव एक्झाम्पल रेरा. तुम्ही रेरा ऐकला? रेरा नावाचा कायदा 2-4 वर्षापूर्वी पारित झालेला आहे. नाही तुम्हाला माहित असतं शंतनू? नाही आर्यन, उद्या रेरावर अभ्यास करून यायचा. रेरा, RERA. अरे उद्या रेरावर अभ्यास करायचा. तुम्हाला 2 पर्याय देतो. स्ट्रिक्ट, एक तुम्ही व्हिडिओ बनवा स्वतःची आणि पाठवा. एल्स तुमची इथे तुम्हाला इथे उभं करून तुमची व्हिडिओ बनवली जाईल आणि तुम्हाला ते सांगायचं. पण व्हिडिओ बनवा करणार बरोबर, तर तुम्हाला रेराबद्दल उद्या बोलायचं आहे. स्ट्रिक्टली रेराबद्दल थोडी माहिती देतो. रेरा सेंट्रल गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलेला असा कायदा आहे ज्याचा इतर दृष्टीने काही पर्यायी असेल किंवा नसेल, पण सेफ्टीच्या दृष्टीने हा रेरा कायदा इम्प्लिमेंट केलेला आहे. एखाद्या बिल्डिंग मध्ये आग लागल्यानंतर, एखाद्या बिल्डिंग मध्ये इमर्जन्सी आल्यानंतर, एखाद्या बिल्डिंग मध्ये एखादा इव्हेंट, रॉंगफुल इव्हेंट जर घडला तर तिथे लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी तिथे अवेलेबल केलेली फॅसिलिटी ही रेराने दिलेली आहे. एक एक्झाम्पल बघू. रेरानुसार जे घर किंवा जी बिल्डिंग तिथे बांधण्यात येणार आहे तिच्या आजूबाजूला 4 ते 6 फुटाचा स्पेस सोडायचा आहे. त्यानंतर काय तर स्पेस, आपण जर ही बिल्डिंग आहे तर हिच्या ह्या बाजूला 4 ते 6 फूट स्ट्रिक्ट आहे, 6 फूट. आपण तो आता उद्या आपल्याला आहे सांगाय 4 ते 6 फूट इकडून, 4 ते 6 फूट इकडून आणि 4 ते 6 फूट इकडून अशी जागा सोडायची आणि एका बाजूला त्याला स्ट्रिक्टली रोड सोडायचा आहे. 2 बाजूने सोडला तर खूपच छान, पण एका बाजूने त्याला स्ट्रिक्टली रोड सोडायचा आहे. कशासाठी? जर इमर्जन्सी मध्ये त्या बिल्डिंग मध्ये आग लागली तर तिथे अग्निशमन दलाची गाडी पोहोचली पाहिजे. जर ती आग रोडच्या बाजूने नेला का मागच्या बाजूने लागली तर तिथे आपल्याला रेडिली ठोस पाहिजे. आग विझवण्याची जी सिस्टम आहे ती घेऊन तिथे जाता आलं पाहिजे. इमर्जन्सी मध्ये कॅज्युअलिटी आल्या तर तिथनं आपल्याला स्ट्रेचरवर का होईना, नॉट इव्हन इन ॲम्ब्युलन्स, नॉट इव्हन इन फायर ब्रिगेड बाय फायर टेंडर, हे तिथे जावं लागतो. पण ऍटलीस्ट 2-4 लोकांना तिथं ती मदत घेऊन जाता येईल आणि कॅज्युअलिटी घेऊन बाहेर घेऊन येता येईल. इतकी तरी तिथे फॅसिलिटी असावी, इतकी तरी सेफ्टीच्या दृष्टीने तिथे फॅसिलिटी असावी, यासाठी हा रेरा इम्प्लिमेंट करण्यात आलाय. त्याला अनेक ट्रिक्स आहेत की ह्याचे पैसे याने ओनरने द्यायचे, बिल्डिंग बांधणाऱ्याने द्यायचे, त्या वेगळ्या गोष्टी. पण आपल्याशी रिलेटेड सेफ्टी प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट व्हावी कन्स्ट्रक्शन मध्ये, म्हणून रेरा या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन भारतात करण्यात आलं. मित्रांनो, बिल्डिंग बांधल्यावर तुम्हाला ते 6-6 फूट अंतर सोडता येईल का? अर्थात समजून घ्या. बिल्डिंग बांधल्यावर म्हणजे काय, गावाकडे ठीक आहे, शहरामध्ये 1 फुटाच्या अंतरावरनं गडबडी चालत म्हणजे भिंतीला टेकलेली असते. मग जेव्हा इमर्जन्सी ह्या स्पेसच नसेल तर जिथे 10-20-30 सेकंदात मदत पोहोचायला हवी तिथे 10-20-30 सेकंदात मदत पोहोचेल का? नाही. म्हणजे अल्टिमेटली अपघाताने होणारा लॉस होता वेगळा, पण मदत न पोहोचल्यामुळे होणारा लॉस किती झाला? जे लोक कॅज्युअलिटी म्हणून 30 सेकंदात आपण रीच करून बाहेर आणू शकत होतो, 30 सेकंदात, अर्धा मिनिटात जे लोक आपण आगेतनं काढून बाहेर आणू शकत होतो ते जाता न आल्यामुळे, आणि जाता आलं तरी लोक बाहेर काढून पण त्यांना बाहेर आणण्यासाठी स्पेस नसल्यामुळे तिथे अर्धा मिनिटं लागले, तिथे 2 मिनिटं लागले, कॅज्युअलिटी खूप वाढेल. जाण्याचं प्रमाण, मारण्याचं प्रमाण, भाजण्याचं प्रमाण खूप मोठं वाढेल. येतायचं करून लक्षात, फक्त लक्षात येऊन तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं कन्स्ट्रक्शन मध्ये सिव्हिल नावाचा एक प्रकार आहे जो सगळ्यांना माहिती.
सिव्हिल कन्स्ट्रक्शन. आणि या सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये एक्सप्रेशन, बिल्डिंग अप, त्या बिल्डिंग अप मध्ये कॉलम, बीम वगैरे, कॉन्क्रीट मिक्सचर, ब्रिक्स असेंबली, वॉल मेकिंग, हाईट वर्क, क्रेन वर्क, असे खूप सारे कामं केले जातात, खूप सारे. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये काम करताना खूप जास्त प्रमाणात रिस्क किंवा पोटेन्शियल हजार्ड हे असे असू शकतात आणि आहेत देखील. हे पोटेन्शियल हजार्ड जे आपण डेप्थ सेफ्टीला म्हणजे डेप्थ हाईटला म्हणजे एक्सप्रेशन केल्यानंतर जी हाईट तयार होते, आपण 20 फूट खाली खोदलं तर तिथे पण हाईट आहे, त्या हाईटला जी रिस्क आणि पोटेन्शियल हजार्ड आहे ते 20 फूट गेलेल्या माणसाच्या रिस्क आणि हाईटवर असणाऱ्या माणसाच्या रिस्क आणि पोटेन्शियल हजार्ड पेक्षा वेगळे आहे. आणि लक्षात येते, खड्ड्यात 20 फूट खाली गेलेल्या माणसाला जे धोके आहेत तोच हाईटवर चढलेल्या 20 फुटावरचा जो माणूस आहे त्याला असणाऱ्या धोक्यांमध्ये फरक आहे. म्हणून सिव्हिल वर्कमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कामं केले जातात, खूप सारे जॉब त्यात परफॉर्म केले जातात. म्हणून तिथे खूप साऱ्या रिस्क, खूप सारे पोटेन्शियल हजार्ड हे आपल्याला लक्ष देऊन शोधावे लागतात आणि ते मिनिमाइज करावे लागतात. हे रिस्क कुठलीही सिव्हिलचा जो प्रोजेक्ट असेल त्यामध्ये पहिल्यांदा होतं कन्स्ट्रक्शनची जी साईट आहे तिचा सर्वे केला जातो. तो सर्वे केल्यावर त्याचं ड्रॉइंग बनवलं जातं. ते ड्रॉइंग बनवल्यानंतर त्याचा लेआउट काढला जातो. ड्रॉइंग आणि लेआउट मध्ये ड्रॉइंग पहिलं हाताने बनवलं जायचं, आता कम्प्युटराइज, ऑटोकॅड, क्रिओ, कटिया, हे ऑटोकॅड एक प्रॉपर आहे ज्याच्या मदतीने हे ड्रॉइंग बनवलं जातं. नंतर तिथे लेआउट काढला जातो, कुठे बिल्डिंग असावं, कुठे ट्रेंच असावं, कुठे एक्सक्युवेशन करायचंय, कुठे स्टोअर यार्ड आहे, कुठे ऑफिस आहे, आखून घेतलं जातं. त्यानंतर तिथे फाउंडेशन केलं जातं, फिलिंग केलं जातं, गट बनवले जातात, ब्ला ब्ला ब्ला. त्यानंतर तिथे त्या फाउंडेशनवर स्ट्रक्चर उभं केलं जातं. त्या स्ट्रक्चरवरनं बाकी स्ट्रक्चर उभं केलं जातं म्हणजे रिंग वगैरे टाकून बाकीची उभारणी केली जाते. अशी ही सिस्टमॅटिक वर्क आहे. आणि त्यामध्ये आहे एक्सपेक्टेड हजार्ड. बघा, हिटिंग ऑफ एक्झिस्टिंग अंडरग्राउंड फॅसिलिटी. बरं ठीक आहे, या गाडा आपण बघू 5-10 मिनिटांनी. मला तुम्हाला काय सांगायचंय, कन्स्ट्रक्शन मध्ये बेसिकली आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एवढं सांगायचं होतं, कन्स्ट्रक्शन इज नथिंग बट द बिल्डिंग अप समथिंग विथ द हेल्प ऑफ मॅन, मशीन अँड मटेरियल. Construction is what? Building up something with the help of man, machine and material. Construction have different type of sector, have different type of unit. Construction is not binded with just building construction. Construction is binded with everything which we consider, which is going to be bind, which is going to be built. It is related with iron building also. Iron structural building. It is related with cement concrete also. It is related with road also. It can also belong to chemical project also. In construction, if we strictly go through site, firstly, today we have thoroughly discussed about civil project, civil construction. In this civil project, we have so many types of works. It starts from planning till the end of project. But it is stated that in building up in civil project work, safety can be implemented from drawing phase. What I say? Safety can be implemented from drawing phase. Drawing card. And the effectiveness of safety which is started from drawing to completion of work is near about 60 to 70%. Means what? If we consider safety from drawing phase of that plant, of that project, it will minimize 60 to 70% rate of accident. Rather, 30 to 40% accident can be minimized, can be controlled by the help of artificial equipment. Hence, as we know, accident rate in construction sector is high. We have to think about safety from the aspect of employee and labor,
from the aspect of material, from the aspect of environment, from the aspect of working hard, from the aspect of facility which is available for that labor, from the aspect of availability of safety equipment, from the aspect of permission which we consider for work. एवढ्या साऱ्या मुद्द्यांनी आपल्याला तिथे सेफ्टीचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात येते आपण